कराड नगर परिषदेची ही 25 सालची इलेक्शन यामध्ये मी नगराध्यक्ष पदासाठी म्हणून उभा राहिलेला आहे। गेले अनेक वर्ष हे जवळजवळ 38 वर्ष झाली मी या नगरपालिकेत काम करतो। नगरसेवक म्हणून काम केलं, त्याशिवाय काही पदवी सभापती म्हणून काम केलं, नगराध्यक्ष पण माझ्याकडे होतं। आता आपल्या 15-20 वर्षापूर्वीच नगरपालिका आणि आताची नगरपालिका यामध्ये फरक आहे। त्यामुळे कराड नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती सुधारणं फार महत्वाचं आहे। बाहेर येणारं अनुदान, पण अनुदान भरपूर येईल त्याबद्दल प्रश्न नाही, पण कराड नगर परिषदेची जी एक उत्पन्नाची बाब आहे ती उत्पन्नाची बाब फार महत्वाची आहे। त्यामधनच आपल्याला रस्त्याचं अनुदान मिळतं, पण रस्ता जागजोगी, पाणी, लाईट, काही सुविधा ज्या असतात त्या म्युनिसिपल फंड म्हणून आपण जो म्हणतो त्या फंडातनं करावं लागत असतं। पण गेले 10-15 वर्ष आम्ही बघतोय, कालच्या 16 साली मी निवडून आलो, आतमध्ये आलो, पण बघतोय आम्ही की म्युनिसिपल फंड हा झिरो। अनेक त्यावर कर म्हणजे देणं जे असतं हे देणं कुणाची, तर ठेकेदारांची। त्यामुळं कराड नगर परिषद ही आर्थिक चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, त्याशिवाय कराडचा विकास होऊ शकणार नाही। त्याशिवाय नगरपालिकेमध्ये जो काही भ्रष्टाचाराची काही प्रकरणं घडली, अशी प्रकरणं होऊ नयेत किंवा घडू नयेत म्हणून माझा निश्चित प्रयत्न असणार आहे। गावासाठी आम्ही 50 वर्ष काम करतोय, गावासाठीच करतोय। आम्ही वैयक्तिक कधी स्वार्थ पण केलेला नाही आणि नगरपालिकेच्या 2 नंबरच्या पैशाला मी आज तक शिवलेलो नाही। शास आम्ही ठेकेदारांचा कधी घेत नाही। त्यामुळं नगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली करणं, विकास कामाची गती देणं, आज भाजप सरकार आहे, भाजपचे आम्ही सदस्य आहोत, त्यातनं जेवढा निधी आणता येईल तेवढा आणून तिचा विकास करायचा। नुसते मग आकडे सांगणार नाही, मोठमोठे आकडे सांगण्यात काही अर्थ नाही। आले निधी आला कुणास ठाऊक कुठे गेला हे माहिती नाही। जो निधी येईल तो गावात चांगल्या पद्धतीने खर्च झाला पाहिजे, चांगल्या पद्धतीने म्हणजे जी क्वालिटी पाहिजे, क्वालिटी फार महत्वाची आहे। पूर्वीचे रस्ते आपण आता तुम्हाला जास्त हे नाही समजणार नाही, पण पूर्वीचे रस्ते आपले 5-5 वर्ष त्या रस्त्याला काय होत नव्हतं, आता एक पावसाळा आला की 2 गेले। म्हणजे क्वालिटी फार महत्वाची आहे। क्वालिटी दिलं तरच नागरिकांच्या सुविधा चांगल्या होऊ शकतात। नागरिकांना काय आवाहन करायचं? मी नागरिकांना आवाहन करेन की चांगल्या माणसाला निवडून द्या, चांगल्या माणसाला निवडून द्या, जेणेकरून कराड शहराची प्रगती होईल। कराड शहरामधला जो इतर ठिकाणी पैसा जातो तो कराड शहरात नगरपालिकेच्या माध्यमात येईल आणि त्यातनं नगरपालिका विकास होईल। अनेक जणांनी भाजपमधून